सो नमस्कार, मी पूजा मेकअप आर्टिस्ट फ्रॉम नाशिक. तर मला सर्व अपकमिंग ब्राईडसोबत माझा एक महत्त्वाचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. माझी रिसेंट एक ब्राईड होती, जिची स्किन खूप जास्त प्रमाणात ड्राय होती. ती एका सलूनमध्ये गेली थ्रेडिंगसाठी. तर त्या ओनरने तिची स्किन न बघता तिला फेशियल वॅक्सिंग सजेस्ट केलं. ड्राय स्किनला कुठल्याही प्रकारचं वॅक्सिंग सूट होत नाही आणि ब्लीचसुद्धा सूट होत नाही. मी सल्ला देईल ड्राय स्किनवाल्यांना, की तुम्ही कधीही फेशियल वॅक्सिंग किंवा ब्लीचसारखे प्रकार फेसवरती करू नका. आणि त्या ओनरने तिच्यासोबत वॅक्स तर केलंच केलं, पण एक मोठा स्कॅम केला, की त्याने रिका वॅक्स केला आणि तिला प्री लोशन पण यूज नाही केलं आणि आफ्टर ऑइल पण यूज नाही केला. आता ज्यांना रिका वॅक्सचं नॉलेज आहे त्यांना ही गोष्ट माहिती आहे, की रिका वॅक्समध्ये प्री लोशन आणि आफ्टर ऑइलचा किती महत्त्वाचा रोल आहे, तो त्याने केलाच नाही. त्यामुळे तिची स्किन खूप जास्त खराब झालेली होती. पील झाली होती लिटरली. आणि मी जेव्हा मेकअपला गेले, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये ही कन्सेप्ट क्लिअर होती, की हिची ड्राय स्किन आहे. कारण मी तिचा आधी पण मेकअप केला होता. तर मला काय करायचंय हे माझं क्लिअर होतं. पण जेव्हा तिथे जाऊन बघितलं, तर तिची एवढी खराब झालेली स्किन बघून लिटरली मलाही प्रश्न पडला, की आता काय करावं? आणि समर्स चालू होते. समर्समध्ये मॉइश्चरायझर पण खूप जास्त प्रमाणात लावू शकत नव्हते. कारण मॉइश्चरायझरने पण मेकअप बेस खराब होतो, जास्त प्रमाणात जर लावलं तर. तर मग आम्ही कसंबसं तिला खूप हाय एंड प्रॉडक्ट यूज करून तिला मेकअप करून दिला आणि कसा तरी तिचा जो इव्हेंट होता तो पार पाडला. पण इव्हेंट झाल्यानंतर जस्ट 15 मिनिटातच तिचा मेकअप पूर्णपणे खराब झाला. तर मला सर्वांना एकच सल्ला द्यायचा आहे, की तुमच्या स्पेशल डेला कुठल्याही प्रकारचे असले घाणेरडे एक्सपेरिमेंट चेहऱ्यासोबत करू नका आणि जर करायचेच असतील तर एखादा एक्सपिरियन्स होल्डरकडनं करा. ज्यांना अनुभव आहे, ज्यांना त्या गोष्टीचं नॉलेज आहे त्यांच्याकडनंच करा आणि भरपूर पाणी प्या. चेहऱ्याला भरपूर मॉइश्चरायझर लावून झोपत जा. चांगलं हेल्दी खात जा. हे जरी केलं तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एक्सपेरिमेंट करायची गरज पडणार नाही. आणि उरला प्रश्न फेशियल हेअरचा, तर तुमचे मेकअप आर्टिस्ट ते रिमूव्ह करूनच घेतात. त्यामुळे तुम्ही त्यासाठी वेगळ्या पद्धतीने वॅक्सिंग वगैरे करायची काहीही गरज नाहीये. तर स्वतःची काळजी घ्या आणि मेकअप आर्टिस्टसाठी प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवू नका. धन्यवाद.